चांगल्या तुम्ही. दगाला तयारी करायला वेळ नाही भेटत जी दादा. तुम्ही बिगर तयारी चांगले दिसता. तयारीची करायची काही गरज नाही. आंघोळ केली, केस असेच याच्यात बांधले ना आली मी. तरी पण सुंदर दिसता. बहुत कोण असा कारा निघला का माहिती. नाही थोडा गोरा पाहिजे भाऊ होता. गोराच आहे. हे उन्हात तानात होते. इथे फॉल शीट लावून द्या ना दादा, उन्हाळ्याचं गरम नाही. हो नंतर हा. एक ते फॉल शीट छोटीशीच लागेल ना इथं, म्हणजे ते थंड राहते वाटते ना. नाही तर तो पेंट नाही राहत का कोणता तरी बिर्लावाईचा कोणता ते, तो थंड राहायचा तो छोटा डब्बा घेऊन या आणि इथं ना वर लावून द्या. लास येते म्हणजे उन्हाळ्यात नाही तर खूप गरम होईल ना आपल्याला, आहे की नाही. अरे काय खूपच लिचड लोक आहे. पैशासाठी तर मी तर मी बोलायची गरजच नाही. मी 7 तारीख राहिली, मी त्या दिवशीच लिहून देते. अरे त्या दिवशी काय झालं ना, ह्या दादाला मी हे बांधून मागितला दंडा. हा त्याच्या समोरच बांधला बरं तो दंडा. हा आणि तो चालला गेला असं. तो थोडासा बांधता दंडा त्याला तो थोडा तिकडं त्याच्या ते बंद दुकान नाही का तिकडं गेला. त्याच्या मायने म्हटलं मला इकडे आला बाई म्हणे, तिकडं करून घे म्हणे, असं तसं. म्हटलं ठीक आहे म्हटलं, तेवढी जागा आहे ना, असं आहे तसं आहे बडबड करत होती. मी म्हटलं आई मी तर हा बोलीच्याच वडिलांच्या समोर बांधलाय म्हटलं दंडा. त्यांनी तेव्हाच मला म्हटलं असतं तुम्ही तेव्हाच त्या पोराच्या हाताने बांधून घेतला असता. आपली एकटा हाईट नाही तर आपल्याला कसं दादा याले त्यालेच मदत मागा लागते, आहे का नाही. 3-4 दिवस म्हटलं तो दादा ज्या दिवशी फ्री होता ना, मग तो हा समोरचा नाही का तो आला. तो ठीक आहे त्याच्या मायनं म्हणलं ना, त्यानं त्याच्या मायला सांगितलं मनाचं, तर त्याची मायानं म्हटलं झालं. तो आला नंतर गेला असं बाहेर, तर तिकडनं येऊन तोही जास्तच बडबड करत होता. मी ऐकलं ना, त्यांना असं वाटतं एवढे आणले दाबू नाही का. आणि जडकुकडे लोक आहेत दादा, तुम्ही काही म्हणा नाही वाटत. तुम्ही आता आयनिंग कधी केल्याच्या आधी ते सांगा. हा काय तुम्ही आता आयनिंग कधी केल्याच्या आधी ते सांगा. आयनिंग मी करतच नाही. हे पहिल्यांदा करून राहिलं का. हो नाही का. मग मी म्हंटल सरळच इथून तर इथपर्यंत ह्या दुकानाचे पैसे देत आहे ना म्हंटल. तो नाही का तो टिकल्यांचा तो कॉर्नरवर ठेवतो त्या साईडनं नाही का, तो तेही म्हणतो ती एवढी जागा इकडं घ्या तिकडं घ्या. हा तुम्ही म्हणाल तसंच करीन का मी माझ्या दुकानामध्ये. तुम्हाला तुमचे पैसे देतात. कसं ते कलर केलं तुम्ही म्हटलं ना, कलर दुकान तुम्ही करायला लागले तर ते कस्टमर घ्यायला लागले. काय सांगतो गोष्ट, आता हे आपल्यातली गोष्ट आणि समोर व्हिडिओ चालू आता नको सांगा नंतर. तुम्ही आयनिंग याच्या आधी कधीच नाही केलं का. पहिल्यांदा फर्स्ट टाइम आयनिंग केलं. तुम्ही ऑलरेडी जेवढं सुंदर मटकरी काय गरज नाही तुम्हाला. नाही तसं म्हणजे कसं नाही, लहान पोरी आहे आपल्याला मी माझ्या भावाच्या लग्नात काही मेकअप नाही का काही. तुम्ही ऑलरेडी जेवढे सुंदर आहे मेकअप काय गरज नाही तुम्हाला. मेकअप काय करतो त्या माणसाला का गोरा असायला पाहिजे. असं का थोडंसं व्यवस्थित दिसलं पाहिजे आपल्या भावाच्या लग्नात. तरी मी सांगतो साधी थ्रेडिंग नाही केली होती मी माझ्या भावाच्या माझ्या दोन्ही पोरीची तब्येत खराब होती ना, तर नाही मला हळदीत त्याच्या काही एन्जॉय करायला भेटलं नाही काही. मी नाही करत आता असं नाही का. तुम्ही पाहता ना दादा, तुम्ही गाणं टाका ना, आपण बरोबर येणार म्हणून म्हटलं ते नको विषय काढणार. तुम्ही केस कधी वॉश केले होते.
आताच केलंय त्याच्याने औषध शॅम्पू मी तो वाव शॅम्पू नाही का हां त्याच्याने करतो. म्हणजे तिच्या वडिलांनी नाही का केसासाठी नाही महिन्यातून करायचं. कितीदा वॉश करता तुम्ही महिन्यातून मी कमीत कमी हप्त्याचीच करते मी. काय हप्त्याचीच करते. हप्त्यातून एकदा वॉश करता. तो वेळच खूप- शॅम्पू कंडिशनर दोन्ही यूज करता का नाही, की फक्त शॅम्पू shampoo. त्याच्या व्यतिरिक्त काही केमिकल वगैरे काहीच नाही. कलर वगैरे कधी केले याच्या आधी काहीच नाही. हम्म. व्हर्जिन केस तुमची पूर्ण ओरिजिनल. एवढं करायसाठी वेळ पाहिजे ना. इथं म्हणजे थ्रेडिंग तुम्ही आतामध्ये केमिकल यूजच नाही केले केसाला. इथं थ्रेडिंग वर्ष नाही करत हे कशासाठी वाढली. मान काहीच करत नाही. फक्त केसांना तेल लावतो सगळ्यात चांगली गोष्ट आहे. झालं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करत. मान टाईट ठेवा तुम्ही. माझ्याजवळ नाही का साऊथचं तेल आहे दादा कोकोनट. ओरिजिनल आहे चांगलं. चांगलं तेल आहे. आता संपत लागलं माझ्या घरमाल. आता म्हटलं पण इथे माझ्या मगाशी घरमालकीचा फोन आला तर म्हणे नको म्हणू म्हणे इथे पप्पा पाठव म्हणून. मी म्हणलं आता संपत आलं आहे ते. ते येत असतील कोणी पोरं बारं मागे तुम्ही सांगून दिलं असतं ना तर ते ऑइल लावून फायदे काय काय जाणवले तुम्हाला? तुम्ही जे ऑइल लावता ना काय असे काही फायदे की नाही आपण मला वेळ नाही भेटत दादा हां काही करासाठी. हा. पोळीला आपण तेल लावतो तेच हाताला तेल द्यायचं तेच आपल्या डोक्याला चिपकून टाकता बस. झालं तेवढंच आहे. त्याच्या दुसरं व्यतिरिक्त काही नाही. पण मला पिगमेंटेशन साठी नाही का करायचं आहे दादा नाही का आता दहाडा होता हे होता. ती आई झाल्यावर आपण एवढं लक्ष द्यायला वेळ राहते करायला राहते का आपण आपल्या स्वतःला आता आल्यापासून कंटिन्यू होते ना. काय होतं तरी मला कस्टमर नाही म्हणतो एक नाही का दादा. पण काही बघू स्वभाव खूप चांगला आहे की नाही माणूस. पोरही चांगले आहेत त्यांचे आणि काम करणारे चांगले आहेत की नाही. अरे बाय होणार तुमची दुकान किती वाजता पण सुरू राहते? आपल्या मनावर आहे आपण आपल्या मालक आहोत. नाही नाही म्हणजे संडे कन्फर्म 2, 2.5, 3 दिवस वेळ आता कधी कधी नाही हो असे सायंकाळी 2 सायंकाळी
8:30 वाजेपर्यंत कन्फर्म राहते. रात्रीचे कंटिन्यू राहतातच ना. दुकानाकडे लक्ष देऊ का? आम्हाला झाला त्या 2 मिनिटं. पण काही म्हणा दादा, तयारी आणि हे गेम केलं तर एकदम वेगळंच लुक येते. एकदम दिसता तुम्ही जबरदस्त बिलकुल. एक तर पहिलेच गोरे गोरे आहात तुम्ही. आता तर काहीच नाही राहिली. याच्यापेक्षा गोरे होता तुम्ही. मग हे अशी सुकडी होती का तुम्ही माझ्या आधीच्या फोटो म्हणजे अशी एकदमच नव्हती, बारीकच होती मी. पण याच्यापेक्षा चांगले होते. हा आता असं दिसलं मग साबण कसं करतो तुम्ही पहिले आपल्या वयामध्ये. हा अरे माझ्या सगळ्या बहिणींमध्ये मी सर्वात सुंदर होती. पण आता ह्या पोरी झाल्यापासून मला असं वाटतं मी म्हातारी झाली. हा ही तुम्हाला कोण कोणी म्हणते का म्हातारा म्हणून? नाही तर काय, माझ्या बाकीच्या बहिणी चांगल्या दिसते आता, पण मी अशी बारकी दुसरी कशी तरी झाडाचा सापडा दिसतो मी आता. त्याला असं नाही, त्याला 0 साईज फिगर म्हणतो. काय करायचं आहे 0 साईज फिगरचं? अरे दादा नाही, हे नाही कर. प्रेग्नेन्सी पासून नाही का, एक तर लवकर झालं नाही का या वीकनेस पण आहे बॉडी मध्ये का हाड दुखत नाही, कंटिन्यू कामं होती ना दादा. बरोबर. रात्री झोपतपर्यंत कामच कंटिन्यू राहते. दुकानात राहिलं भले गिराईक नाही राहिले, पण पोरींचे पायनच आहे, मागं धावणं तर आहेच, नाही का नाही. नवऱ्याला वाटते मजा. बापरे दादा किती बंद जाते मशीन. हो आई 2 मिनिटं. हो थांबा ना 2 मिनिटं. आई 2च मिनिट. हो 2 मिनिट म्हणा. हो आई 2 मिनिट. परमनंट केले तर खूप सांभाळ ते. आणि ते स्मूथनिंग पण केली तरी म्हणजे काय मेंटेनन्स. त्याला शॅम्पू वापरायला पाहिजे, कंडिशनर पाहिजे, प्रत्येक वेळेस पाहिजे, कॅमिकल करता राहायला लागतं. हार्ड केमिकल असतं ना, ते जेव्हा कधी जायचं असलं तर तुम्हाला स्टेटस कसं पाहिजे तुम्ही असं करून घ्यायचं. नाही असंच विचारत. हेच चांगलं आपल्या टेम्पररी. जेव्हा काम राहिलं तेव्हा करायचं, जेव्हा नाही करायचं, खतम. काय नाही, कधी मेंटेनन्स होते कधी मेंटेनन्स होत नाही. आपल्याला कुठं होते दादा एवढं. त्यासाठी हेच चांगलं आहे. बरोबर आहे. 10 मिनिट. वोट नहीं वोट टाइम है क्या? मुझे सुना ही आया वोट डाल के आया कि नहीं.
अजून काही? खूप छान. थांबा. ठीक आहे, करा आता तुम्ही. करा. बापरे माझा नवरा म्हणून बाप्पा बाप्पा आज माझी बायको शांती दिसते. एक दाढी आहे फक्त शुभम, एक दाढी त्यानंतर कोण हा झालं घ्या तुम्ही करून. ओके तू थँक्यू सो मच. इकडे 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 थँक्यू सो मच दादा. थँक्यू.